आजच्या मननासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द मागील काही दिवसापासून माझ्या कानात, मनात, अंतःकरणात सारखे गुंजत होते आणि तेच आपल्या बरोबरही वाटू इच्छितो. जर आपण माझ्याबरोबर मत्तयकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 27 ते 30 वाचले तर आपल्याला त्या ठिकाणी प्रभू असं बोलत असलेलं आढळतो. मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 11 आणि वचन 27. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. कारण माझे जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रभू वाचलेले वचन आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाचे करून देव. 2 शब्द बघितलेत का? 28व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो या आणि 29व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो घ्या. जेव्हा तो म्हणतो या तेव्हा तो म्हणतो माझ्याकडे या आणि जेव्हा तो म्हणतो घ्या तेव्हा तो माझे जू आपणावर घ्या. असे 2 शब्द आपल्या समोर मांडत आहे. 1 या, 2 घ्या. जेव्हा तो या माझ्याकडे या म्हणतो तेव्हा तो तारणासाठी आपल्याला आमंत्रण देतो, बोलावितो. परंतु जेव्हा तो घ्या माझे जू तुम्ही आपणावर घ्या म्हणतो तेव्हा तो तारलेल्यांसाठी बोलतो. 1 तारणासाठी या, 2 तारलेल्यांसाठी घ्या. आपण पहिल्या शब्दाकडे वळत असताना या, माझ्या जवळ या, कोणाला तो बोलावित आहे? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो. म्हणजे काय प्रियांनो? पापाचं जू आपण जन्माने आणि जगण्याने आपणावर वाहत असल्या कारणाने ते आपल्याला मात्र कष्टी व भाराक्रांत, कष्टी व भाराक्रांत, कष्टी व भाराक्रांतच करत राहील. मग आपण कितीही प्रयत्न केले तरी पण पापाचं जू याच्या कष्टी आणि भाराक्रांत करण्याच्या परिस्थितीतून कोणीही आपल्या बळाने, बुद्धीने, बोलण्याने स्वतंत्र मोकळा होऊ शकत नाही. जर होऊ शकता आलं असतं तर गौरवी देवाला मनुष्य म्हणून या जगामध्ये येण्याची, येशू ख्रिस्ताच्या द्वारे वधस्तंभ सहन करून आपल्याकरिता या सगळं पापमुक्तीचा मार्ग तयार करण्याची गरज पडली नसती. आपण ते आपल्या कोणत्याही प्रयत्नांनी करू शकत नाही. म्हणून देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती केली आणि तो म्हणतो या, फक्त यायचं आहे. माझ्या प्रियांनो, आज लोक फक्त म्हणतात जा. कोणतीही समस्या असली याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा, या डॉक्टरकडे, त्या बाबाकडे, त्या बाईकडे जा. सगळे म्हणतात जा. परंतु एकच असा जो म्हणणारा या, तो प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या प्रत्येकाला खऱ्या तारणासाठी, पापक्षमेसाठी, नवीन जन्मासाठी, देवाबरोबर समेट करून घेण्यासाठी, देवाचा आशीर्वाद आणि अनंत काळाचा आशीर्वाद आपल्याला देण्यासाठी तो काय म्हणतो? या, तारणासाठी या. का बरं प्रभू येशू ख्रिस्त? कधी विचार केला? मागील दिवसात एका प्रेतक्रियेमध्ये अंत्यविधीला गेलो असताना हे शब्द माझ्या मनातून जात होते आणि ते शब्द म्हणजे जो प्रभू देव समजावून सांगणारा ते अंत्यविधीमध्ये बोलताना माझ्या मनात प्रभूने टाकलं. कधी विचार केला का? जर आपण उत्पत्ती 4 आणि 7 वाचलं तर कायनाला प्रभू म्हणतो तुझ्या दाराशी पाप टपून आहे, पाप टपून आहे तुझ्या दाराशी. परंतु प्रगटीकरण त्याचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये वाचलं तर प्रभू तुझ्या दाराशी उभा असून दार ठोकीत आहे. एकीकडे पाहिलं तर दाराशी पाप, दुसरीकडे पाहिलं तर दाराशी प्रभू. दाराशी असलेलं पाप हे टपून आहे, म्हणजे पापात पाडण्याकरिता प्रलोभन, आकर्षण, मोह यामध्ये पाडून आपल्याला अनंत काळाच्या नरक आणि नाशाकडे नेण्याकरिता पाप टपून आहे.
आणि म्हणून टपून असलेलं पाप आज कित्येक जणांना आपल्या कह्यात घेऊन, आपल्या बळात घेऊन त्या पापाचे अनेक भयंकर परिणाम त्यांच्या जीवनात दिसून येत असलेले आपल्याला आढळतात. पाप टपून आहे, कधी विसरू नका. टपून असलेलं पाप कधी आपल्यावर प्रहार करेल आणि कधी त्याच्या बळात घेऊन आपल्याला अनंत काळाच्या पापाचं वेतन मरण ह्या म्हटलेल्या नरकाच्या नाशाकडे नेईल आपल्याला कळणार पण नाही. कारण जो जीव पाप करीतो, शास्त्र म्हणते, तो मरेल. परंतु त्याच दाराशी आता ह्या शेवटच्या काळातील शेवटच्या दिवसामध्ये दाराशी प्रभू उभा आहे आणि तो ठोकीत आहे, तो बोलावित आहे, तो विनंती करीत आहे, तो आत येऊ इच्छित आहे. जो कोणी माझी वाणी ऐकील आणि आपले दार उघडील, मी आत येईल आणि मी त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील म्हणणारा प्रभू आज तुमच्या दाराशी ठोकत आहे. आज तुम्ही जे वचन ऐकत आहात माझ्या प्रियांनो, आपल्यापैकी कोणी आता किंवा नंतर युट्यूबवर जे ऐकाल, जर अजूनही येशू ख्रिस्ताकडे आले नसाल तर मी तुम्हाला देवाच्या वतीने देवाचा दास म्हणून विनंती करीतो, या. कारण आता दार ठोकणारा ख्रिस्त तुम्हाला या म्हणून आमंत्रण देत असलेला, पापक्षमा देण्यास तयार असलेला असा आहे. नाहीतर उद्या तुमच्यावर दार ठोकण्याची पाळी येईल त्या 5 मूर्ख कुमारींप्रमाणे. तेव्हा त्या आल्या, म्हणे प्रभू आमच्याकडे तेल आहे, आमच्याकडे दिवा आहे, पण दार बंद झाले होते. आणि आतून आवाज आला, मी तुम्हाला ओळखत नाही, दार बंद झाले आहे. माझ्या प्रियांनो, आज दार उघडे आणि आज प्रभू आत घ्यायला तयार आहे. तुम्ही त्याच्याकडे याल का? तो ठोकत आहे तेव्हाच उघडाल का? त्याला आपल्या जीवनाचा प्रभू व तारणारा म्हणून कराल का? हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय माहितीये का? ह्याचं तात्पर्य जर एकदा आपल्याला कळालं तर फार छान होईल. कारण ज्या परमेश्वर देवाने आपल्याला घडविलं त्याने आपल्याला, तुम्हाला, मला, प्रत्येक मनुष्याला कोणी का असेना त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला बनवलं. उत्पत्ती 1 आणि 27 मध्ये आपण वाचतो. परंतु देवाच्या स्वरूपात बनवलेले मनुष्य उत्पत्ती 3 मध्ये आपण वाचतो, पापामुळे विकृत झालेले, पापामुळे कुरूप झालेले. ते स्वरूप कुरूप झालेलं पापामुळे आपण पाहतो. आणि म्हणून देवाने तुमच्यावर माझ्यावर प्रीती करून तुमच्या माझ्या प्रतिरूपात देव स्वतः मनुष्य होऊन येशू ख्रिस्तामध्ये आला. ऐका बर का, त्याने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवलं, परंतु ते पापाने कुरूप केलं. म्हणून देवाने आपल्यावर प्रीती करून तो देव असून मनुष्य होऊन, मनुष्याच्या प्रतिरूपाचा होऊन तो ह्या जगात आला. का बरं? की जेणेकरून आपल्या प्रतिरूपाचं होऊन आपल्या ऐवजीचं पाप त्याने सहन करून वधस्तंभावर प्राण देऊन मेलेल्यातून पुन्हा उठून आपल्याला म्हणावं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे याल तर काय होईल माहितीये? काय होईल? जे स्वरूप तिथे बिघडवलं होतं, पुन्हा त्याच्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये तो आपल्याला बनवत असलेला आढळतो. आज सर्वात मोठं काम देव स्वरूप, कुरूप, प्रतिरूप आणि आता त्याच्या प्रतिमेत बदलत असलेलं. किती सुंदर नाही का? म्हणून ख्रिस्त येशू हा एकच तारणारा, पापक्षमा देणारा. आणि तो काय म्हणतो? तारणासाठी या. आणि मला माहितीये आजच्या ह्या सभेमध्ये अनेक जण जे बसले आहेत ते म्हणतील, ब्रदर आम्ही आलेलो आहोत, आम्ही तारलेलो आहोत. धन्यवाद असो त्या प्रभूचे जे आपण म्हणत आहोत. आणि आता आपल्या त्या सर्वांकरिता पुढचा शब्द आहे. कोणता शब्द? जे आपण तारणासाठी त्याच्याकडे आलो, तारलेले म्हणून म्हणतो, ते आपल्याकरिता एकच बाब प्रभू म्हणते. आणि ती कोणती बरं? माझे जू तुम्ही आपणावर घ्या, माझे जू तुम्ही आपणावर घ्या. तुम्ही म्हणाल हे काय ब्रदर, आतापर्यंत तर पुन्हा जूच आहे, तेव्हाही जू होतं, आताही जू आहे. पण ऐका बरं का, ते पापाचं जू होतं, ते लोखंडी होतं, ते भाराचं होतं, ते ओझ्याचं होतं, ते लादणारं होतं, ते मरणाकडे नेणारं होतं. हे जू म्हणूनच 30व्या वचनामध्ये म्हटलं आहे, कारण माझे जू जड नव्हे सोयीचे, माझे ओझे हलके असे आहे. म्हणून ज्या जू मध्ये जणू स्वतः प्रभू एका बाजूला जुंपलेला आणि दुसऱ्या बाजूला तो तुम्हाला मला जुंपून आपलं ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता बोलावित आहे, हे जर आपल्याला कळालं तर किती बरं होईल नाही का? जे आपण म्हणतो की आपण तारलेले आहोत आणि त्याच्याकडे आलेलो आहोत, त्याचं एकच प्रमाण आहे, एकच प्रमाण आहे, एकच पुरावा आहे. माहितीये काय? की आपण त्याचे जू आपल्या मानेवर घेतलेले आहे. बघा ना, जर आपण कष्टी व भाराक्रांत त्याच्याकडे आलो तर तो म्हणतो मी तुम्हाला विसावा देईन. आणि जर आपण त्याचे जू आपल्या मानेवर घेतले तर तो म्हणतो मी तुमच्या जीवांना विसावा देईल.
हा प्रभू ही शांती, विसावा, सुख, समाधान, आशीर्वाद नेहमी करिता एक तारणासाठी, परंतु दोन तारलेल्यांसाठी पण द्यायला आता तयार आहे. आणि जो प्रभू म्हणतो माझे जू तुम्ही आपणावर घ्या, त्या बाबतीत खूप काही सांगण्यासारखं आहे. मी पटकन काही बाबी सांगू का? बघा, जर जेव्हा आपण म्हणतो माझे जू तुम्ही आपणावर घ्या, जसं प्रभू म्हणतो, आणि माझ्यापासून शिका तो म्हणतो, याचा अर्थ ज्यांच्या मानेवर त्या प्रभूचं जू आहे, कमीत कमी त्याचे 4 सुपरिणाम दिसून यायला हवे आहेत. जर आपण म्हणतो आपण त्याच्याकडे आलेलो आहोत, त्याचा एकच पुरावा आहे की आपण जू त्याचे आपल्या मानेवर घेतले आहे, तर हे 4 पुरावे, 4 परिणाम, 4 प्रतिसाद, 4 प्रतिक्रिया आपल्या ख्रिस्ती जीवनातून दिसून येण्याची अत्यंत गरज आहे. त्यातील पहिलं, जेव्हा आपण आपल्या मानेवर जू त्याचे घेतो, त्याचा अर्थ दॅट इम्प्लाइज आवर सबमिशन. जेव्हा जू मानेवर घेतो तेव्हा त्यातून आपली देवाप्रत, ख्रिस्ताप्रत, वचनाप्रत, सिद्धांताप्रत, मंडळीप्रत, प्रभूच्या योजनेप्रत काय दिसून यायला हवी? अधीनता दिसून यायला हवी. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज ही अधीनता त्याने स्वर्गात धिक्कारली, आणि तो ती अधीनता पृथ्वीवर अनेकांच्या मनात, ज्याने स्वर्गात बंड केले तो आज पृथ्वीवर खंड आणते, आणि तो खंड करून अनेकांचे जीवन थंड करते, जेणेकरून देवाचा दंड आपल्यावर यावा. त्या सैतान धूर्त सापाबद्दल सावध असावे. तो आपल्याला हे अधिकार आणि अधीनता याच्या सूत्रापासून, नियमापासून आपल्याला दूर नेत असतो. जर त्याचे जू माझ्या मानेवर आहे, मी जर ख्रिस्ती आहे, तारलेलो आहे, त्याच्याकडे आलेलो आहे, तर आज माझं जीवन अधिकाराखाली अधीनतेत जगणारं असं आहे का? आज बघा ना, या अधिकार आणि अधीनताच्या बाबतीत सांगताना सहा वर्तुळ माझ्या समोर येतात. पहिलं वर्तुळ मी त्याला म्हणतो सृष्टीकर्ता आणि सृष्टी. सृष्टीकर्ता आणि सृष्टी, सृष्टी म्हणून सृष्टीकर्त्याच्या त्या वर्तुळाच्या अधीनतेमध्ये मी असणं किती गरजेचं आहे. रोमकरासपत्र 1 अध्याय 19 आणि 20 मध्ये म्हटलं आहे, सृष्टीकडे पाहता त्याचे सनातन सामर्थ्य आणि देवपण हे प्रगट केले जाते, जेणेकरून त्याच्या विरुद्ध बोलण्यास कोणालाही सबब राहू नये. परंतु त्या सृष्टीकर्त्याला, सृष्टीच्या निर्मितीकडे पाहून त्याचे सनातन सामर्थ्य आणि देवपण ओळखण्याच्या ऐवजी, त्याचे आभार मानण्याच्या ऐवजी त्यांनी त्याची अदलाबदल केली. किती दुःखद गोष्ट नाही का? आणि म्हणून ही सृष्टी ज्या सृष्टीकर्त्याच्या अधीनतेत राहायला पाहिजे होती, न राहता अविनाशी देवाची नाशवंत बाबींमध्ये, प्रतिरूपामध्ये, प्रतिमेमध्ये अदलाबदल केली. आणि त्या गोष्टींच्या मागे लागून सृष्टीकर्त्याकडे पाठ करून पुढे जाणाऱ्यांच्या जीवनात देवाचा आशीर्वाद नव्हे. रोमकरासपत्र 1 आणि 18 मध्ये म्हटलं आहे, त्यांच्यावर देवाचा क्रोध असतो, दंड असतो. सृष्टीकर्त्याचा अधिकार आणि सृष्टी म्हणून आपली अधीनता, पहिलं वर्तुळ. परंतु दुसरं वर्तुळ बघितलं का? पती आणि पत्नी हे उत्तम जोड ठेवलंय. का बरं? कारण या जोडप्यांच्या जीवनातून पती मस्तक, स्त्री हे शरीर, आणि त्यांच्या अधिकार आणि अधीनतेतून किती उत्तम जीवन दिसून यायला हवंय. आज पत्नीने अधीनतेत राहणं, पतीने आपला अधिकार पुरुषाप्रमाणे शास्त्रात दिला त्याप्रमाणे, म्हणजे पत्नी अधीनतेमध्ये म्हणजे गुलामी, दासी नव्हे. पती अधिकार असलेला म्हणून तिच्यावर सगळ्या जबरदस्ती जुलूम करणारा नव्हे. म्हणूनच तिथे चित्र दिलं आहे. कोणतं चित्र? ख्रिस्त आणि मंडळी. जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, तशी पुरुषाने, पतीने अधिकार गाजवताना ती प्रीती करणं, आणि पत्नीने मंडळी म्हणून ख्रिस्ताच्या अधीनतेत राहणं, पतीच्या अधीनतेत राहणं किती गरजेचं आहे, नाही का माझ्या प्रिय बंधू बहिणींनो? हे दुसरं वर्तुळ, पती आणि पत्नी. आज किती वितंड आणि वाद अनेक पती पत्नींच्या मध्ये असलेले आपल्याला आढळतात, कारण हे सूत्र ते विसरलेले आहेत. तिसरं वर्तुळ बघितलं का? 1 सृष्टीकर्ता सृष्टी, 2 पती पत्नी, परंतु 3 आई वडील आणि लेकरं. आज कित्येक घरामध्ये आई वडिलांचा अधिकार न जुमानणारे, त्यांना उलट बोलणारे, उद्धट बोलणारे, बंड करणारे आणि त्यांच्या सगळ्या आज्ञांकडे दुर्लक्ष करणारे किती लेकर आहेत. आज किती आई वडील त्यामुळे रडत आहेत, मुलामुळे, मुलीमुळे. आज तुम्ही जर लेकर आहात आणि माझा आवाज ऐकत आहात, असं कधी करू नका. इफिसकरासपत्र 6:1 मध्ये म्हटलेलं आहे,
मुलांनो, आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, त्यांची आज्ञा पाळा, कारण ही पहिली आज्ञा जी आशीर्वाद अभिवचनासह आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून 4थ्या वचनामध्ये आई वडिलांना पण सांगितलंय, आई वडिलांनो किंवा वडिलांनो, तुम्ही आपल्या लेकरास चिरडीस आणू नका. हे सूत्र किती सुंदर नाही का? आज तुमच्या घरामध्ये जर अशी परिस्थिती असेल आणि लेकरांनी उदंड वागून बंड करून जर काही गोष्टी केल्या असतील, निराश होऊ नका. त्याचं एकच कारण आहे की वरचं पहिलं त्याच्याकडे येणं कदाचित नीट झालं नसेल, नाही तर दुसरी गोष्ट त्याचं जू मानेवर नसेल. जर जू मानेवर असेल, तारलेले असतील, तर ही अधीनता आपोआप दिसून येते. सृष्टीकर्ता, सृष्टी, पती पत्नी, आई वडील, लेकर. परंतु चौथं कोणतं वर्तुळ माहितीये? मंडळीतील वडीलजन आणि मंडळीतील विश्वासणारे. कधीही स्थानिक मंडळीतील प्रभूने नेमलेल्या वडिलांच्या विरुद्ध आपण बोलू नये, वागू नये, करू नये. मग ते कोणी का असेना, त्याऐवजी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, जेणेकरून प्रभू त्यांच्याशी बोलेल, त्यांचं सहाय्य करेल, त्यांचा उपयोग. बघा ना, बिना पगारी निस्वार्थरित्या ते प्रभूची सेवा मंडळीमध्ये करत असतात. चुकीची सेवा करणारे असतील, त्यांच्यावर त्यांचा वडील आहे ना, काळजी करू नका, प्रभू आहे त्यांच्यावर, मुख्य मेंढपाळ आहे, प्रभू आहे, आणि तो त्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण करेल. परंतु विश्वासणाऱ्यांनी स्थानिक मंडळीच्या अधिकाराखाली प्रभूने नेमून दिलेल्या वडिलांच्या अधीनतेत राहणं अत्यंत गरजेचं आहे. ते दिसून येणार नाही का बरं? त्यांच्या जीवनातून दिसून येणार नाही, जे म्हणतायत आम्ही तारलेले तो आहोत पण ख्रिस्ताचं जो मानेवर नाहीये. तसं नको आपल्या बाबतीमध्ये. माझ्या प्रिय भावा बहिणी, मी पुढचं वर्तुळ सांगतो. बघितलं का कोणतं? सरकार आणि नागरिक. जे सरकार आहे, सरकार कोणतं का असे ना, आपण नागरिक आहोत. लायसन्स असणं, नियम पाळणं, रस्त्यावरचे नियम असो, टॅक्स देणं असो किंवा कोणत्याही गोष्टी असो, सरकारच्या अधीनतेमध्ये नागरिकाने राहणं आणि आपल्या अधिकाऱ्यांसाठी, सरकारसाठी प्रार्थना करणं, ख्रिस्ती म्हणून हे ख्रिस्ताचं जो जर मानेवर असेल तर आपण करण्याची अत्यंत गरज आहे. आणि 6वं कोणतं बरं? 6वं वर्तुळ आहे, ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो तिथे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्या पुढे तोंड देखलेपणा नव्हे, चाकरी नव्हे, तर ख्रिस्ताचे आपण आहोत. जणू त्यांची म्हणजे ख्रिस्ताची आपण सेवा करतो. आपल्या एम्प्लॉयरच्या, आपल्या धन्याच्या अधीनतेमध्ये आपण जे नोकरी करत आहोत त्या ठिकाणी असणं किती गरजेचं आहे. अधीनता. माझे जू तुम्ही आपणावर घ्या. जर जू मानेवर असेल तर हे अधिकार आणि अधीनता हे सूत्र आपल्या जीवनातून दिसून यायला हवंय. त्याच्या पुढचं वाक्य काय? फक्त आपल्या मानेवर त्याचं जू असल्याने, इफ वी टेक द योक ऑफ क्राइस्ट अपॉन आवर नेक, दॅट नॉट ओनली इम्प्लाइज आवर सबमिशन बट ऑल्सो आवर सर्व्हिस. फक्त अधीनताच नव्हे तर आपली सेवा. बघा ना, मानेवर जू ह्यासाठी दिलं जातं की काही सेवा घडून यावी. आता ही सेवा म्हणून अनुवाद 22, 9, 10 आणि 11 जर वाचलं तर म्हटलं आहे, गाढव आणि बैल यांना संगती जुंपू नको. जर ते काम करून घ्यायचं, गाढव गाढव आहे, बैल बैल आहे, म्हणजे काय? विश्वासणारे अविश्वासणारे यांची संगतीने सेवा होऊ शकत नाही. कुठूनही कोणत्याही छोट्याशा लाभासाठी ही संस्था, ती संस्था, ते लोक, हे लोक, अशा सर्व गोष्टी करून सेवा करत पुढे जाणे नको. प्रभूच्या अधीनतेमध्ये राहून प्रभूच्या वचनाप्रमाणे प्रभूने नेमून दिलेली सेवेकरिता मी आणि माझं कुटुंब प्रभूच्या सेवेसाठी उपलब्ध असावं. माझ्या प्रियांनो, आज तुमचा उपयोग प्रभू करून घेत आहे का? त्याच्या सेवेसाठी ठेवलेल्या ठिकाणी, ठेवलेल्या कॉलेजमध्ये, ठेवलेल्या नोकरीच्या ठिकाणी, राहत असलेल्या ठिकाणी, नोकरी करत असलेल्या ठिकाणी आपण प्रभूचे सेवक म्हणून तिथे आहोत का? सेवा आपल्याकडनं घडून येत आहे का? सेवा फक्त सेवकांच्याच द्वारे नव्हे, पूर्ण वेळच नव्हे, ही सर्व वेळ सेवा आपल्या प्रत्येकाला प्रभूने दिलेली आहे. आणि ही सेवा घडून येणं किती गरजेचं आहे याचं एक सूत्र मी मात्र सांगू इच्छितो. आणि ते कोणतं माहितीये का? सेवा म्हटली तर मी काय प्रभूसाठी करतो ते नव्हे, ते तर करावं, ते चांगलंय. सेवा, खरी सेवा ती आहे जेव्हा प्रभू मला शुद्ध, योग्य, उपयोगी पात्र म्हणून समजतो आणि तो माझा उपयोग त्याच्या सेवेसाठी करून घेतो. त्याला सेवा म्हटलं आहे. मी त्याच्यासाठी करणं चांगलं, करत राहा, कारण ते चांगलंच आहे, त्याचं पण प्रतिफळ मिळेल. परंतु प्रभू जेव्हा माझ्याकडनं करून घेतो, ती टिकलेली सेवा, ती खरी सेवा, ती सेवा आपल्याकडनं घडून येऊ. त्याचा तिसरा अर्थ निघतो अलगावपण. जेव्हा मानेवर आपण त्याचं जू घेतो,
सेपरेशन. इट इम्प्लाइज सेपरेशन. म्हणजे मी एका वेळी 2 जू घेऊ शकत नाही. इतर सर्व जू मी काढून टाकलेले. मी 2 धन्यांची चाकरी सेवा करू शकत नाही. त्याचं जू जर मानेवर असेल, त्याच्यासाठी वेगळेपणाचं जीवन जगणारा मी असायला हवंय. सगळे इतर जू मानेवरचे, मग ते रूढी, परंपरा, संप्रदाय, संस्कृती, लोक, समाज काय असतील नसतील, त्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी, किती जण बोलतायत तर आहेत प्रभूचे, परंतु अजूनही जगाचं जू, संस्कृतीचं जू, रूढी परंपराचं जू मानेवर घेऊन चांगले चांगले विश्वासणारे अशा या संस्कृतींमध्ये अडकलेले आपल्याला आढळतात. नको माझ्या प्रियांनो, प्रभूचं जू जर मानेवर असेल, वेगळेपणाच्या जीवनाकरिता आपल्याला बोला. आणि चौथी गोष्ट, इट इम्प्लाइज सॅटिस्फॅक्शन. चौथी गोष्ट, म्हणूनच 2दा तिथे म्हटलं आहे, 1 तारणातील विसावा, परंतु 2 जीवांना विसावा. आज आहे का तो विसावा? आज आहे का तो विसावा माझ्या घरात, माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात? की अजूनही तिथे कपट, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, भांडणं, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, याचा अर्थ ख्रिस्ताचं जू माझ्या मानेवर नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, या माझ्याकडे तारणासाठी. 2, अहो ज्यांनी माझ्याकडे आलेले आहात, माझे जू तुम्ही आपणावर घ्या आपल्या तारलेल्या जीवनासाठी. प्रभू असं करण्यास आपल्या प्रत्येकाचं सहाय्य करो आणि हे ख्रिस्ती जीवन जगून त्याच्या विसाव्याचा, सॅटिस्फॅक्शनचा, समाधानाचा आनंद लुटत पुढे जाण्यास प्रभू आपल्या सर्वांना कृपा पुरवो. आमेन, आमेन.